नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला एक भुताची गोष्ट सांगणार आहे. जी गोष्ट ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल असं मला वाटते. चला मग गोष्टीला सुरुवात करूया. गावाच्या एका टोकाला एक जुनाट वाडा होता. त्या वाड्याबद्दल गावकऱ्यांमध्ये अनेक कथा होत्या, पण कोणीही त्या वाड्यात जायला दसावत नसे, कारण रात्री तिथे एक भयंकर हसू ऐकू येत असे. एकदा गावातल्या 3 मित्रांनी ठरवलं, आज आपण त्या वाड्यात जाऊन पाहू. पण काय खरं आहे की नाही त्यांनी मध्यरात्री वाड्यात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी टॉर्च आणि दगडांच्या साहाय्याने घेऊन ते आत शिरले. वाड्यातील वातावरण भयानक होतं. तिथे सडलेल्या लाकडांचा वास, कोमटे, अंधार होता. ते हळूहळू अलगद पावलाने पुढे जात होते. ते जसं आत गेले त्यांना एक खोलीत काहीतरी हालचाल जाणवली. त्यातील एका मित्राने थोडं धाडस करून टॉर्चचा प्रकाश जो त्या दिशेने मारली. तिथे एक जुनी खुर्ची कोणीतरी बसलेलं दिसलं. त्यांच्या कपड्यांवर धूळ होती, चेहरा अस्पष्ट होता आणि अचानक तो माणूस जोरात हसू लागला. हे ऐकताच भयानक होती. त्या 3 मित्रांनी अक्षरशः वाड्यातून धावत बाहेर पडण्याचा मार्ग दिसला. ते जोरात पळत 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 सकाळी ते त्यांच्या गावात आले, पण कोणीही बोलले काहीच नाही. नक्की काय पाहिलं, काय झालं हे त्यांना काही कळत नव्हते. वाड्याचं रहस्य कायम राहिलं आणि कोणीही तिथे जायची हिंमत करत नाही. मित्रांनो, या पूर्ण कथेतून आपल्याला तात्पर्य ही गोष्ट कळते की काही गोष्टींच्या मागे जाणे कधी आपल्याला धोकादायक ठरू शकते. धन्यवाद.